प्रकाश बॉल समोरच्या दिशेला, तिथे एक सिंगल. या स्पर्धेसाठी त्याचबरोबर शितपाडा टीम साठी दीपकदादा पारधी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. रविदादा बाग रामपूर ज्यांच्या माध्यमातून देखील शितपाडा टीम साठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचाही खूप खूप धन्यवाद. पहिलाच बॉल आला, पहिल्याच बॉलवरती गोलंदाज आलेला आहे. गोलंदाजी मार्कोती देवा, शिट्ट्या मारू नको देवा. यावेळेस समोर हो क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो. एक सिंगल वेगाने बनली, दुसरीचा प्रयत्न केला जातो. धावाची संधी असेल, 2 धावा. 2 धावा पहा. जांभूळवाडच्या आपली मॅच आहे, आवड्याचा हिसाब आहे. तयार राहो. 3 धावा दापुलकावरती आहेत. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये देवा पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. प्रकाश भला ओहो यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल वेगाने बनली, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना प्रकाश भलाच्या वाटवरनं आलाय. हा चौकार. षटकार षटकार. नऊ धावा. यावेळी देखील हो समोर कुतून कुतून मारला बाई. काय ठेलाय का ते? काही नागवाडचं लोक बळण किती जेवून आला. उला नाही मला वाटत अर्धा गाव आलाय का काय झालाय. धोद्याला निकाल खलास केला. हा षटका. हाय लेवल नाथखुळा जांभळवाडी या टीमच्या नावातच नाथखुळा आहे. नाथ केलं जाणार नाही. प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही वेगळं केलं जातं. 15 धावा दापुलकावरती आहेत. देवा तयार. ओ स्कोरर कुठे आहे नेमका? ओ नाही त्या मला टावाय पण विचारलेला बरा. तिथे जर असा कंजो ना तर मुळे जर डोकी बाहेर कडीत असतो. तिथे जरूर डॉट बॉल. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील बाकी आहे. व्हाईट बॉल. खराब चेंडू मैदानात 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नाकामे मुक्का, इसको मिलेगा धक्का. व्हाईट बॉल. धाव संख्या दापलकडून 16 धावा. बॅटिंग करत असताना नागेवाडी क्रिकेट संघाच्या पाहायला मिळत आहेत. नागेवाडी क्रिकेट संघ पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळत. प्रकाश वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पळा दूर दूर मार्गा. षटकार झुकेगा नाही सारा नाव आहे पेप्सी. तो डायरेक्ट षटकार मारून बॉलला हापसी. ए बाबा डायलॉग पुरा झाला. तुझी चालच आहे, नको टेन्शन जा. तो का आता आणि याच दरम्यान सन्माननीय दत्तादादा कवटे ज्यांचं शुभागमन होते दादा या तुमचं सहर्ष मनपूर्वक असे स्वागत आहे. जेगावदेव क्रिकेट संघ नाथखुळा जांभळवाडी या स्पर्धेमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ जांभळवाडी तसेच जेगावदेव क्रिकेट संघ नाथखुळा जांभळवाडी यांच्या वतीने आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सस्ने असे स्वागत आहे. या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. भरत गोलंदाजी ट्रॅक मध्ये आलेला आहे. षटक क्रमांक 2 स्ट्राइक एंड मध्ये आहे. यावेळेस भालचंद्र तयार. फुसका बाल तिथे डॉट. शेर्या स्कोरला काहीतरी आकटे बिकटे बाल कणत असत निसता. मग आता करून डॉट बॉल. भालचंद्र कांबडी षटकार ठोकून बॉलची काढली चावडी. हा चेंडू सीमा पार. हा षटकार.
साक्षीला आहे की नागेवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये या मैदानावरती खऱ्या अर्थाने अनेक वेळा त्यांना खेळताना पाहिलेलं आहे, पण या पद्धतीचे बॅटिंग पाहायला मिळाले नाहीये आज अफलातून बॅटिंग. कारण या मैदानावरती या संघाचा इतिहास ज्यांना पहिला राऊंड कधी खेळताना आपण अशा पद्धतीने पाहिलं नाही, आज भालचंद्र आणि प्रकाश इम्प्रेस करतायत. 28 धावा यावेळेस देखील फटका सजवलेला आहे, एक सिंगल वेगानं बनलेली आहे. एकच धाव पहा, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे 29 धावा. आणि नागेवाडी क्रिकेट संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघाची दोन्ही फलंदाजी बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. एक आहे मथुर, दुसरा आहे मोठा सोन्या. मथुर अर्थात प्रकाश बला, मोठा सोन्या भालचंद्र कांबडी. जबरदस्त तालमेल सुरू आहे. 29 बॅटशी काय सांगायचं, कुठं लाल केली ती काळी झाली. आणि यावेळेस बॅटची कडा घेतली, विकेट किपरनं काम केलं, फिनिश. फलंदाज झाला बाद. पहिला बॅट थ्रो नागेवाडी क्रिकेट संघाला 29 धावेवरती पहिली विकेट. विकेट आलेले आहे. आणि यावेळेस चंद्रकांत अर्थात चंदर स्ट्राइक इन दी डावरी हाताचा बॅट्समन आहे, पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी. चंद्रकांत यावेळेस आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे स्ट्राइक इन वरती. षटकातल्या 5वा चेंडू हाताळण्यासाठी भरत तयार. धावसंख्या 29 वरती आहे. गोलंदाज भरत, स्ट्राइक इन मध्ये चंद्रकांत. यामध्ये स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळून काढलेला आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, शतरक्षकाला बॉल पर्यंत वेगाने थ्रो केला जातो आणि बघता बघता एक सिंगल वेगाने इथे बनलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळतात. शेवटचा बॉल जो बाकी आहे, शेवटचा बॉल 5000 विषय शेवटी नाही का. नात करते काय, नातकुळा जांभूळवाडी खेळावंच लागतं. नात करते काय, इथे स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन. यावेळेस खेळून काढलेला आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला जाईल. 2 ओव्हर मध्ये धावसंख्या धावफलकावरती 31. 31 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. टीम नागेवाडी. नेक्स्ट मॅच साठी आमचे योगेश केवारी सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील की नेक्स्ट मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहा, पण घाईत उपस्थित राहू नका. जीव के प्राण चांगलं संगीत सन्माननीय दिनेश दादा रसाळ साहेबांचं हे संगीत आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. स्पर्धेसाठी कालची त्यांची रॉयल एंट्री. भालचंद्र कांबडी यावेळेस समोर खेळून काढलेला आहे. शतरक्षक डिपन बॉल पर्यंत पोहोचलेला आहे. भालचंद्र कांबडी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, परंतु मित्रांनो कालचा इतिहास आपण पाहिला. सुरेश दादा केबारे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही वेगळी संकल्पना, फक्त आणि फक्त ना पैशासाठी, फक्त आणि फक्त ना स्वार्थासाठी, फक्त आणि फक्त ओनली वन गावाच्या नावासाठी ही स्पर्धा भरवली जाते. या आयोजकांचा हा इतिहास आहे. इथे कुठल्या 2 पैशाची अपेक्षा नाही आहे. आमच्या गावामध्ये खेळाडू आले पाहिजेत, खेळले पाहिजेत आणि घडले पाहिजेत, ही संकल्पना आज सगळ्या सहकार्यांचं खऱ्या अर्थाने या सगळ्या आयोजन कमिटीचं करावं तेवढं आभार कमी आहेत. कारण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय नेक्स्ट मॅच जे आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे
भडवळ नाथा आणि त्यांच्या विरुद्ध वाघेरा. त्यामुळे आपण जर लाईव्हच्या माध्यमातून जोडले असेल तर कदाचित आपण तयार का काही कारणास्तव जो आपण कोमल टेकडीचा सामना आहे तो थोडा उशिराने खेळवणार आहोत, कारण आपण पाहिलं त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. कदाचित तुम्ही 4था क्रमांकाचा सामना आहे, तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती आम्ही सांगू की का तुमचा सामना आपण 3ऱ्या क्रमांकावरती खेळवणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय नामदेवजी वारगडे दादांचंही इथे शुभागमन होते. दादा या, तुमचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या स्लो गतीचा चेंडू होता, फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलेला आहे. तर हे 30 धावा. सौया यावेळेस फटका मात्र यावेळेस थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी भालचंद्र कांबळीच्या बॅटमध्ये लांब लचक आरपार षटकार. कोण 40 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. या ओव्हर मधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार आहे बारको. गोलंदाज बारको, फटका भालचंद्र आणि इथे मात्र हो चांगले क्षेत्ररक्षण. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपली जाईल ती म्हणजे 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा बॅटिंग करत असताना टीम नागेवाडी. खेळाडू असतील त्यांना विनंती आहे की ज्या रस्त्यावरती 4 व्हीलर आहेत ना, तर आपल्याला साईडला पार्किंगला जागा आहे, त्यामुळे आपण तिथे पार्किंग करू शकता. अन्यथा आयोजन कमिटीचा ताफा तिथपर्यंत येईल आणि कदाचित मग तुमची हवा बिवा जर अचानक निघाली चुकून तर मग आपण आयोजकांपर्यंत प्रश्न विचारू नका. त्यामुळे रस्त्यामध्ये ज्या 4 व्हीलर आहेत किंवा 2 व्हीलर आहेत त्यांना विनंती आहे की आपण पार्किंग साठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कांता शेटनं भरपूर जागा बनवलेली आहे आपल्याला, त्यामुळे आपण त्या पार्किंग मध्ये आपली वाहनं पार्क करा ही आपल्याला विनंती आहे. कारण कांता शेट पादरी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्या मैदानावरती खेळते या मैदानाची मेहनत, या खेळपट्टीची मेहनत, त्यांची एकच संकल्पना आहे की आज माझ्या गावामध्ये मुंबईचे खेळाडू घडतायत तर माझ्या समाजाचे, माझ्या परिसरातील खेळाडू का घडू नये. आणि याच्यासाठी शेजारीच ग्राउंडला लागूनच खऱ्या अर्थाने पहा जो आपल्याला अकॅडमी देखील जी खऱ्या अर्थाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपल्या खेळाडूंसाठी होणार आहे. दीपक दादा त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारासाठी पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या 46 धावा दापलकावरती आहेत. पहिलाच बॉल भालचंद्र कांबळीने ठोकून काढलाय. किरण गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. घुटना टेकचा वापर करायचा होता, बॅटन बॉलचा संपर्क झालेला नाहीये. चांगली गोलंदाजी यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. किरणच्या माध्यमातून भालचंद्र थांबलेला आहे. भालचंद्र 11 चेंडू 23 वरती अफलातून बॅटिंग डावाला कलाटणी दिलेली आहे, कारण प्रकाश बलाबाद झाल्यानंतर इथे चांगली कामगिरी त्यानं स्वीकारलेली आहे. षटकातील 3रा बॉल डावातील समोर समोर लॉफ केलेला आहे. यावेळेस चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र यावेळेस निघून चाललाय. मैदानाच्या बाहेर दिसला इचू आणि बॉलला मारला भालचंद्र कांबळीने ठेचू ठेचू. चेंडू सीमा पा नाव त्याचं फरदीन काझी, परंतु आज नागेवाडीचा वंडर बॉय त्याचं नाव भालचंद्र कांबळे बरसलाय. आज
बरसलाय चेंडू हवे क्षेत्राच्या बॉल खाली आणि तिथे मात्र यावेळेस खेळीचा अंत होत असताना विकेट फलंदाज बाद. धनेश कांबडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू या डाबातील शिल्लक आहेत. 52 धाबा हे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक मायबाप जिथे जागा मिळेल तिथे जागेचा स्पर्धेचा आस्वाद आनंद घेतला जातोय. याच दरम्यान ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय सन्माननीय दीपक दादा बोर्डे दादांचं इथे शुभागमन होते. दादा तुमचं सहर्ष आणि सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज या स्पर्धेसाठी आपण इथे उपस्थित राहिलेला आहात. आज खऱ्या अर्थाने आपला अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल खऱ्या अर्थाने निश्चित मी आज तुमचं आयोजन कमिटीच्या वतीने खूप खूप आभार मानेन की आपण आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. नागेवाडी क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल गणेश दादा केवारी ज्यांच्या माध्यमातून जी जर्सी पुरस्कृत केलेली आहे या संघाला आज खऱ्या अर्थाने समोर फटका खेळलाय आणि तिथे मात्र फलंदाज बाद. याच गावातील तरुण तडफदार डॅन्सिंग पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे गणेश दादा केवारी ज्यांच्या माध्यमातून नागेवाडी क्रिकेट संघासाठी जी जर्सी आहे या सीझनची ती मात्र पुरस्कृत केलेली आहे. निश्चित आज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली केली जाते. गणेश दादा केवारी यांच्या नावाचा उल्लेख नामांकित होणं फार महत्वाचं आहे. कारण प्रत्येक जण जर आपल्याला सहकार्य करत असेल तर त्यांच्या नावाचा नामोल्लेख होणं फार महत्वाचं आहे. प्रकाश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. प्रकाश आगिवली यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 53 धाबा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो अशा पद्धतीने पाहिलं जाईल आणि मला वाटतं बाईच्या स्वरूपात एक सिंगल येत असताना षटक क्रमांक संपलं जाईल. पहिला डाव संपलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती 54 विजयासाठी 55 धाबींची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जगावदेव क्रिकेट संघ नाथकुळा जांभूळवाडी या स्पर्धेमध्ये ढोल ताशांच्या गजरानं पाहुण्यांचं स्वागत केले जाणार आहे. अर्थात सन्मानित श्री दीपक दादा बोर्डे साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. साहेब तुमचं खऱ्या अर्थाने समस्त ग्रामस्थ मंडळ जांभूळवाडी जगावदेव क्रिकेट संघ नाथकुळा जांभूळवाडी यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सस्ने असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम. आज आपलं येणं आणि आज आपल्या येण्यानं या स्पर्धेचा एक उंचांक गाठणं फटाक्यांची अतिशबाजी आणि या फटाक्यांच्या अतिशबाजीनं सन्माननीय दीपक दादा बोर्डे साहेबांचं स्वागत केलं जातं. त्याचबरोबर ही रॉयल एंट्री साहेबांची आपण या मैदानावरती आपण पाहणार आहोत. या स्पर्धेच्या वतीनं फटाक्यांची अतिशबाजी होती आणि फटाक्यांच्या अतिशबाजीनं आपलं स्वागत केलेलं आहे. आता आपली रॉयल एंट्री जी आपल्याला ढोल ताशांच्या गजरानं या व्यासपीठाकडे रवाना होताना पाहायला मिळेल. ढोल ताशांच्या गजरानं सन्माननीय दीपक दादा बोर्डे साहेबांचं इथे रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम 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 शुभस्वागतम. साहेब या आज आपल्या येण्यानं या धरतीला या व्यासपीठाला लागलेली चाहूल आणि आज खऱ्या अर्थाने आपलं पडलेलं हे पाऊल आज या स्पर्धेची उंची वाढल्याशिवाय राहणार नाहीये. कारण आपल्या येण्याने या स्पर्धेची उंची वाढली आहे आणि साहेबांची रॉयल एंट्री आज अगदी आपण पाहतोय या व्यासपीठाकडे वळत असताना पाहायला मिळत आहे. कुणासाठी कुणाकडे या जगामध्ये वेळ नाहीये परंतु जो तुमच्यासाठी जो तुम्हाला वेळ देत असेल आज खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून घेतलेला समाज कार्याचा वसा आणि असंच दिलदार व्यक्तिमत्व सन्मान्य श्री दीपक दादा बोर्डे साहेबांचं ढोल ताशांच्या गजरानं इथे मात्र स्वागत होत आहे. साहेब या सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम. आपल्या या स्पर्धेमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ जांभूळवाडी जगावदेव क्रिकेट संघ नाथकुळा जांभूळवाडी या
या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपण मॅच कडे वळूया. मॅच कडे देखील वळणं फार महत्वाचं आहे. तिथे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील, शरद केवारी आणि देवा. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. भलं मोठं टार्गेट आहे 55 धावेचं. 55 धावेचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. सलामीची जोडी दाखल झालेली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज क्रमांक 1 राजा अर्थात खाली गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी राजा तयार आहे. समोर आहे शरद. डावकुरा हाताचा उजव्या हाताचा गोलंदाज भन्नाटवे. खऱ्या अर्थाने नागेवाडी एक्सप्रेस म्हणून त्याला का म्हटलं जातं, हीच त्याची ओळख आहे. आज नागेवाडी एक्सप्रेस म्हणून खऱ्या अर्थाने त्याला ओळखलं जातं. याचं उदाहरण पहिल्या बॉलवरती डॉट आलाय, परंतु शरदही काय साधा नाही आहे. शहापूर वरून इथपर्यंतचा राहिलेला त्याचा प्रवास आज संघासाठी विजय मिळवावा लागणार आहे. गोलंदाज तयार. हलक्या हाताने टपकण्याचा प्रयत्न, जबरदस्त फिगड्या खेळायला लागला, कोंबडी धरायला लागला, पण चांगला कार्यक्रम झाला. भास्कर काम कर, ठास करते पण रासकर तिथे जर बेडूक चालू फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल धावसंख्या धावफलकावरती अजून 0 आहे, कारण अजून एकही धाव आलेली नाहीये. शरद पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे स्ट्राइक एट वरती. यावेळेस समोर उडवलेला आहे. क्षेत्राचे चेंडूचा पाठलाग करत आहे. एक सिंगल वेगाने बनली आणि तोपर्यंत चेंडू मात्र निघून चला सीमारेषा पार जात असताना मिळेल तुम्हाला छाप, खाऊ नका गाय छाप. तिथे 4 आपण पाहिलं महिन्या अगोदर या स्पर्धेचा जो माहोल गरम होत नाहीये, तर या सीझनचं पर्व संपलं ना की तिथून तो माहोल गरम होतोय की नाथखुळा जांभूळवाडी हा संघ कधी नाईटची स्पर्धा आयोजन करेल आणि आम्ही खेळू. या आयोजकांची ओळख आहे, या संघाची ओळख आहे, या ग्रामस्थांची ओळख आहे. कारण नाथखुळा जांभूळवाडी या गावामध्ये या संघाने अशा अनेक स्पर्धा आपण संपन्न केलेल्या पाहिलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेस खऱ्या अर्थाने त्यांना स्वखर्चाने भरून द्यावं लागलेलं असे सामने देखील आपण त्यांचे पाहिलेत. आणि आज खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य नाईटचा क्रीडा स्पर्धा हा करंड कोण उचलणार हे पर्व 3रं आहे. खऱ्या अर्थाने कर्जत आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिली आदिवासी समाजामधील ही नाईटची क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. समोर आहे टॅप करण्याचा प्रयत्न, मिड आपला क्षेत्रशेक होता, चेंडूचा पाठलाग केलेला आहे. एक सिंगल वेगाने बनली, बालचंद्र बॉल पर्यंत पोहोचलाय. एकच धाव एका धावेसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 9 धावा ज्या पाहायला मिळालेल्या आहेत. या ओव्हर मधील शेवटच्या चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. धावसंख्या मात्र 9 वरती आहे. एकंदरीत 55 धावांचा पाठलाग मैदानात करायचा आहे. यावेळेस गॅपमध्ये आणि यावेळेस चेंडू मात्र थांबत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टाकू काकू 4 आलाय हा चौकार. संघामध्ये मित्रांनो पहा, तुम्ही ज्यावेळेस कुठलाही कार्यक्रम करायला घ्याल त्यावेळेस तुमचा पाठीचा कणा असणं फार महत्वाचं आहे. आज या आयोजकांच्या कार्यातून पहा, प्रत्येक अडी अडचणीमध्ये सुरेशदादा केवारी जे नेहमी कार्यातून निश्चित या संघामध्ये पाठीचा कणा म्हणून काम करतायत. अर्थात पडद्याच्या पाठीमागील हिरो तो पडद्याच्या समोर कधी येत नाहीये, परंतु पडद्याच्या पाठीमागे राहून नेहमी आपली सूत्र हलवत असतो. फटका समोर पॉइंट मध्ये फटका सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी निघालाय. आलाय गेलाय पोहोचलाय 4.
फलकावरती 15 16 17 सासऱ्याला चावला कुत्रा खरड्यात नेऊन त्याला शेणकाईत उतरा धावसंख्या फलकावरती 17 चावून देऊ नका त्याला कुत्रा धावसंख्या 17 आहे पण हिलाच बॉल त्यावरती चौकार सूर्यदादा केवारी करार जरूर अगदी आपण पाहतो त्यांची एकच मनामध्ये इच्छा असते की माझ्या गावाचं नाव उंचीवरती माझ्या गावाचा विकास उंचीवरती आणि आज तेच काम मला करायचंय अफलातून गणेशच्या माध्यमातून प्रयत्न जबरदस्त एफर्ट ओहो जबरदस्त प्रयत्न मैदानात आपण पाहिलेले आहेत धावसंख्या फॉन्स किती येतील दोन धावा DRS घेतलेला आहे दोन धावा येतील जबरदस्त गणेशचा प्रयत्न तीन जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले आणि मला वाटतं संघासाठी एक धाव वाचवली 3 धावा ओहो 3 धावा वाचवलेल्या आहेत 20 धावा यावेळेस सहज सुटसुटीत गुडगुडीत उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकुट चुकुट तुचाल मोरमा आलू मगी कार्यक्रम खुसकून ठुसकून तिथे डॉट अर्थात 20 धाबा धावफलकावरती आहे चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे ओह कडक 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 पे धडक आगतीना धगती खायला लय भारी भुजून तिचं नाव वागती हा चेंडू सीमा पार षटकार आणि टाळ्यांचा गजर कारण नागावचा 11 जण खेळता पण काय सांगताय 75% गावाला बलनकिटा घेऊन डायरेक्ट चॉक मध्ये 26 धाबा धावफलकावरती आहेत गोलंदाज तयार आहे यावेळी देखील आपला कसा रोग बाय ठोक काम कर चोक आणि दिवस आला तो षटकार ठोक षटकार बारा बॉल 23 स्पर्धा अतिशय थाटामाटानं आपण पाहतोय थाटामाटानं ही क्रीडा स्पर्धा रंगतीय ही भरतीय परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला आज तुमच्याकडे जिव्हाळा असेल आपुलकी असेल हे नातं असतील या नात्यासाठी जर का तुमच्यासाठी दाता असणं फार महत्वाचं आहे सूर्यदादा केवारी आणि त्यांच्या सहकार्याने फक्त सन्माननीय दीपकदादा बोर्डे साहेबांच्या कानावरती फक्त एक शब्द सांगितला की साहेब तुमच्याकडनं आम्हाला काही मदत मिळेल का साहेबांनी सांगितलं लागेल त्या ट्रॉफ्या मी देईल तुम्हाला आणि एकाच शब्दावरती साहेबांनी ट्रॉफी पुरवलेल्या आहेत साहेबांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण तुमचा एक शब्द आज तुमचा एक शब्द आमच्यासाठी एक आमचा महत्वाचा घटक ठरतो आहे म्हणजे आज जरी आपलं रक्ताचं नातं नाहीये पण आपलं आज काळजाचं नातं आहे कारण आज आपलं आपुलकीचं नातं आहे म्हणून एका शब्दाखातीर आमच्या प्रेमाखातीर आपण खऱ्या सहकार्य केलं साहेबांचं मी पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानेन नागवाडच्या काय काय लवंगी फटाकरे आणल्या डॉट बॉल या खोटी पीठ 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 टाळ्यांचा गजार जबरदस्त 11 बॉल 23-32 बनलेले आहेत गोलंदाजी मारकोटी छत्तीस धाबा धावफलकावरती आहेत 21 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 19 धाबा 10 बॉल 19 धाबांचं समीकरण मैदानात अजूनही बाकी आहे अगदी आमचा लोबेवाडी टीमचा करणही उपस्थित झालाय कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ आपण पाहिला लवकरच काल आउट झालेला वाटत ना
आज तो लवकर उपस्थित झालाय. बादशिकाला सुरेख शॉट दरम्यान तैनात होता. कुठल्याही प्रकारची चुकी न करता विकेटचा पतन. फलंदाज बाद. विकेट. नो बॉल आणि मॅच मध्ये अजून इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 19 धाबा. हरीश केवारी सध्या हत्यार घेऊन आलेला आहे. विषय फक्त 1 2 3 4 5 चा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय लढत. नाद करती काय खेळावाच लागतं. नाद खेळा जांभूळवाडी. नावातच नाद आहे तर आयोजनात नाद का होणार नाही. हा नाद केला जातोय. डॉट बॉल. तब्बल 1000 प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. रात्री आमचं डोळं कुदाय झालं तरी 250 लोक देखत. ओहो नाही नागवाडी आज झाडून झटकून आली. नाही नागवाडी एक मॅच जिंकली ना तर तुम्हाला बसाय जागा ना भेटत. टेन्शन नाही घड्यो. जबरदस्त खऱ्या अर्थाने पहा गोलंदाजी. 7 बॉल 19. ते काय गोलंदाजी. जबरदस्ती अंटी मंटी नंटी गोलंदाजी 1 नंबर झाली. त्याचं नाव घंटी. जबरदस्त गोलंदाजी. 6 बॉल 19. मागे पाडी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. खऱ्या अर्थाने आज आपल्या समाजातील खऱ्या अर्थाने निश्चित एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व सन्माने नवसुचीवाडी टीमचे सुरेशदादा किभारी यांचंही ते शुभागमन झालेलं आहे. दादा या तुमचंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं प्रेमाची विनंती केली जाते. आपलं सहर्ष स्वागत आहे. गरजेला आणि कोण आलं गरजेला या बा. जबरदस्त. काय झाला काय नाही कळाय मार्ग नाही पण जरूर. 5 बॉल 13. 5 बॉल 13. जसा 5 बॉल 13 ची आवश्यकता असताना हा मोठा फटका आला. षटकार आलाय. भालचंद्र कांबळेला कमबॅक करण्याची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूचा गर 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 गर. ओहो आणि अखेर चेंडू 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 सीमा पार. आज क्रिकेट आणि क्रिकेट बरोबर तुम्हाला पहा काही ना काही 2 पैशाचं साधन असायला हवं. आणि या 2 पैशाच्या साधनासाठी खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी समाज खऱ्या अर्थाने तरुणांसाठी एक खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी आहे. भास्कर दादा कराळे ज्यांच्या माध्यमातून पहा स्वस्तिक एंटरप्राइजेस हाऊस पिकिंग या कामासाठी मुले पाहिजेत. पहा निश्चित अगदी आपल्याला जर का कामाची गरज आहे काम करणारा मेहनतीखोर जर मुलगा असेल तर आमचे सागरदादा पुंजारा ज्यांच्याशी आपण संपर्क साधा आणि जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधून कर्जत खालापूर बदलापूर मुंबई ठाणे या सगळ्या विभागामध्ये आपल्याला जवळ जिथे पडेल तिथे मात्र आपल्याला जरूर जे काम आहे ते दिलं जाईल. त्यामुळे बेरोजगारी पासून आपल्याला वाचायचं असेल तर 2 पैशांचं साधन तुम्हाला जमा करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला संपर्क जर साधायचा असेल तर आमचे सागरदादा पुंजारी ज्यांच्याशी आपण संपर्क साधून आपल्या खऱ्या अर्थाने कामाच्या इच्छा आपल्याला रोजगार जो आपण उपलब्ध करू शकाल याची नोंद घ्या. 4 बॉल 9 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट
स्टीप आउट झालाय, फटका क्लास आहे, एक टप्पा घेतलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, घुटना टेकचा वापर, फटका प्रॉपर, 4 धावा. तीन बॉल मध्ये आवश्यकता 5 धाब्याची. मित्रांनो, ज्यावेळेस लोक तुम्हाला म्हणतील तुमचं आयुष्य 0 झालेलं आहे, ज्यावेळेस लोक तुम्हाला म्हणतील तुमचं आयुष्य 0 झालंय, त्यावेळेस त्याच लोकांना सांगून द्या की त्या 0च्या पुढे 1 किंवा 2 आकडा वाढला तर त्या 0ची किंमत काय होते, याच्यासाठी तुम्हाला आता आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. 3 बॉल 5 धाब्याची गरज. कमी कोणाला समजू नका, या जगामध्ये कमी कोणीच नसतो. आणि आईच्या उदरातून कुठलाच व्यक्ती जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नसतो, त्याला जन्माला आल्यानंतर त्याला त्याचं अधिराज्य, त्याला त्याचं कष्ट, त्याला त्याची मेहनत ही स्वतःला ओळख निर्माण करून देत असते. आज इथे काय घडणार, 3 बॉल 5 ची गरज आहे. 3 बॉल 5. देवा 8 चेंडू 30 वरती खेळतोय, देवा 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 किरवाकडी लेवा, 8 बॉल 30 वरती मारतो धावा. 3 बॉल 5 धावा. अजून एक गरज आहे. 3 बॉल 5 धाब्याची गरज. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्क वरती. ओहो, समोर खेळण्याचा प्रयत्न आहे, ते पाहिलं जाईल आणि डीआरएस 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 इथे धोका घंटा सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. डीआरएस ची मागणी केलेली आहे. 3 बॉल 5 ची आवश्यकता असताना इथे आलेला हा चेंडू लीगली आहे की नो आहे, खराब आहे, काय आहे, या सगळा कार्यक्रम केला जाईल. पहिली केली जाईल तुमची टेस्ट ईसीजी, दुसरा मारला जाईल एक्सरा, तिसरी मारली जाईल सोनोग्राफी, नंतर चिराचिर फाडाफाड. 3 बॉल 5 ची आवश्यकता. नो बॉल. पंचांचा डिसिजन आलेला आहे. हा चेंडू नो बॉल म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट. आता 3 बॉल 4 ची आवश्यकता. 3 बॉल 4 धाब्याची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये शेगावदेव क्रिकेट संघ नाथखुला जांभळवाडी मध्ये चाललेला हा क्रिकेटचा कुंभमेळा. आणि या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये 2 संघ एका साईडनं टीम कर्जत तालुक्यामधील नामांकित संघ म्हणून नागेवाडी टीम, तर एका साईडनं शहापूर तालुक्यामधील नामांकित संघ म्हणून आपण पाहतोय तो म्हणजे टीम सिद्धपाडा शहापूर. काय घडणार काय नाही या 3 बॉल. हो, कोसऱ्या बॉल हो दूरवरून क्षेत्राच्या बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल वेगाने बनलेली आहे. अशी धाव. ओहो, सिद्धपाडा टीम, तुम्हाला स्पर्धेची नियमावली माहित असेल किंवा नसेल, परंतु तुम्हाला सांगून देणं फार महत्वाचं आहे. सिद्धपाडा टीम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आपल्याला धाव घ्यायची असेल त्यावेळेस आपल्याला दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे निश्चित स्पर्धेचा नियम आहे, कदाचित तुम्हाला माहित नसेल. मॅच सिच्युएशनला आलेले आहे, तुम्हाला या गोष्टी सांगून देणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे निश्चित आपण या सूचनाकडेही लक्ष द्या, म्हणजे जेणेकरून तुमचंही नुकसान होणार नाहीये. कारण तुम्ही लांबवरचे प्रवास करून आमचे पाहुणे आहेत, त्याचबरोबर तुम्हाला आमचे नियमही सांगणे फार महत्वाचं आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आले. 2 बॉल 3 धाबा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. शेंडी जाणं तर मुंडी जाऊन नवरा मरून दे, नवरी मरून वराड्याला मजबूत जेवाय मिळो. आपली तर कशी असं दे, पत्रिका असं दे, जनाला 7 फुकाट जेवाय जाता 60 मालक होतो सपाट. आज तसा करू नका. मैदानाच्या आतमध्ये तब्बल 1263 प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या प्रेक्षकांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. यशस्वी क्रीडा स्पर्धा तिची पोच पावती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 चेंडूला 3 धाबा. मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध सुरू आहे. काय घडणार काय नाही. एका साईडने सिद्धपाडा, एका साईडने नागेवाडी. 2 बॉल 3 धाब्याची आवश्यकता. 2 बॉल मध्ये 3 बनणार का? कंपल्सरी धाबा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागणार आहे. इथे थांबून चालणार नाहीये. आयुष्यामध्ये जो स्वतःला सांगितलं, आयुष्यामध्ये ज्याला स्वतःला सांगितलं की माझं आयुष्य इथे संपलं, तो आयुष्यामध्ये कधी उठणार नाहीये. आणि ज्याला वाटलं माझ्या आयुष्यामध्ये मी नेहमी झटत राहील, जगत राहील, तो कधीच आयुष्यामधून माघार घेणार नाहीये. आयुष्यामध्ये जो माघार घेतोय तो आयुष्यामध्ये आयुष्य जगण्यासाठी हारतोय, परंतु आयुष्यामध्ये झटण्याची, लढण्याची जिद्द ठेवतोय तो आयुष्यामध्ये नेहमी जिंकत असतोय. षटकार ठोकून मॅच फिनिश. अभिनंदन टीम सिद्धपाडा. तो फन हार्ड लक
टीम नागेवाडी विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक आहे. आज हारलाय, आज आपल्याला अडचणी आल्या आहेत, म्हणून नागेवाडी संघाने कधी डगमगू नये, कारण नागेवाडी संघाकडे भरपूर क्षमता आहे. आज चुका घडल्या आहेत म्हणून उद्या चुका घडणार असं नाहीये, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहू शकत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. तुम्ही कधीही स्वतःला घाबरून जाऊ नका मित्रांनो, कारण नागेवाडी संघाचा इतिहास आहे. नागेवाडी संघ कधीच कुठल्या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाबरोबर कमी जास्त कधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण त्या संघाकडे चिकाटी आहे, त्या संघाकडे क्षमता आहे.